श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. तर आता रात्रीचे 9:15 झाले आणि दीदी आणि मी निघालेत बाहेर म्हणजे 3-4 दिवसासाठी जवळजवळ 4-5 दिवसाचा प्रवास आहे. दीदीची एक्झाम वगैरे ते कुठे काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल कुठे चाललो आहे काय. तर भरपूर मोठा प्रवास आहे, 24 तासाचा तरी प्रवास आहे हा तिचा. आणि फर्स्ट टाईम आम्ही दोघीजणी असं चाललो आहे. घरी सासूबाई आहेत, यशचे पप्पा. तर या आता सासूबाई तर यांचं दोघांचं जेवणाचं वगैरे हँडल करतील आणि आम्ही दोघी निघालोत मग आता. तर चला मग पुढे काय काय कुठं जातोय काय ते तुम्हाला दाखवते. चला श्री स्वामी समर्थ. तर आता इथं आपण आलोय CST स्टेशन आणि आता साहेब आलेत आता बसून द्यायला. आता ही आम्हाला बसवतील. आता ही ट्रेन कितीची आपली 10:50ची, रात्री 10:50ची ट्रेन आहे ती. उद्या रात्री तिथे 10:15ला आम्हाला तिथे जायचं. तिथे 10:15ला तिथे म्हणजे एक रात्र आणि एक दिवस पूर्ण. तर तिथे जायला इतका वेळ लागणार आहे, बरोबर 24 तास. तर थोडंसं काम पण त्यांचं जरा जास्त चालू आहे. आणि मग आता तिथं थोडं काही एक्झाम वगैरे राहते तर जाणं गरजेचं आहे आणि एकटीला सोडू शकत नाही, त्यामुळं दोघीजणी जातं. आता पुढचा कसा प्रवास काय ते तुम्हाला मी सगळं दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. साहेबांनी आम्हाला इथं सोडत होते, म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये होतो आणि साहेब बाहेर होते. तर त्यांना पण कसं तरी वाटत होतं. आणि बघा हा मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी थोडंसं घेतलेलं इकडे. तर एकदम असं सुक्क वातावरण होतं एकदम. पण डोंगर वगैरे बघा छान आहे तिकडे, जरा वेगळे आपल्या इकडच्यापेक्षा जरा वेगळे डोंगर आहेत त्या साईडचे. तर हे थोडंसं मी तुम्हाला दाखवायला घेतलेलं जरा, कारण खिडकी ओपन नसल्यामुळे पूर्ण नाही घेता आलं. आणि ह्याच प्रवासामध्ये आम्हाला असे छान आमच्या बाजूला जे होते सीटवर ते पण एकदम असे एकदम छान कंपनी दिली त्यांनी आम्हाला. मग तुम्हाला मी ते दाखवते कोण होते कुठले. तर ही बघा बाहेरचा थोडासा परिसर. तर बघा आता आम्ही आलो चेन्नईमध्ये, म्हणजे 24 तास झाले कंप्लीट आम्हाला ट्रेनमध्ये बसून. लास्ट स्टॉप आहे आता उतरायचे. पण आमच्याबरोबर जे होते ना ते आम्हाला म्हणजे एवढी छान कंपनी दिली ना, मस्त. पूर्ण दिवस कुठे गेला माहीत नाही पडलं आहे ना. छान. पूजा आणि दादा तुझं नाव काय? अर्जुन. आणि हे दादा अक्षय. खूप छान मस्त. हा दादा गुजरातचा आहे, हे दिल्लीचा आहे आणि ताई पुण्याची. पण एवढं छान ना मस्त. दिवसभर आमचं कुठे गेला काही पत्ता लागला नाही. मस्त एकदम छान एन्जॉय केले. चला तर आता उठलं सांगते मी तुम्हाला कुठं जाणार काय ते. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता उतरलोय बघा चेन्नईला उतरलोय. आता इथून हॉटेलला जायला थोडा वेळ आहे. तर चला दाखवते आता कुठल्या हॉटेलला वगैरे जातोय. तर हे बघा हे स्टेशनच्या बाहेर आहे. जे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर येते असं म्हणजे छान होतं बघायला, सुंदर वाटलं म्हणून जरा शूट घेतलं. आणि तोपर्यंत दिदी जरा उबेर वगैरे बुक करत होती. तिकडे ओला जास्त चालत नाही, उबेर चालतात. तर उबेर वगैरे ती बुक करत होती. तिथून थोडंसं आपल्याजवळ 1 तासभर प्रवास करायचा होता पुढे. म्हटले असं छान दिसत होतं, म्हटले तुम्हाला पण दाखवा कसं काय आहे. छान आहे चेन्नई वगैरे असं छान आहेत म्हणजे. आणि बघा दीचं मोबाईल चालत उबेर बुक करायचं. तर म्हटले तुम्हाला सामसूम होतं. जर रात्री 11:45 झालेली चेन्नई हॉटेल होते बघा. हे तुम्हाला म्हटलं हे कळावं म्हणून एक मी तिथलं शूट घेतलेलं असं. आणि सामसूम होतं, जास्त कोणी नव्हतं, एवढं सामसूम होतं एरिया. थोडीशी भीती पण वाटत होती, आम्हाला नवीनच होतं ना, म्हणजे पहिलीच वेळ होती आमच्या दोघींची. तर थोडेसे जरा वाटतं बघा. तर हे आपले ते रिक्षाच्या नंतर आपले उबेरवाले येत होते. तर रस्ता क्रॉस करून त्या साईडला त्यांनी बोलवलं की ते हॉटेल जवळ या. तर हे मी तुम्हाला सगळं दाखवत होते असं. म्हणजे 12चा टायमिंग होता जवळजवळ, एकदम सामसूम झालेलं. आणि दिदीच चालले, त्यांचा कॉल येत होता. तर बघा ते आलेत. आता दिदीला इथून 1 तासाच्या अंतरावर आम्हाला स्टेशनपासून हॉटेल भेटलेलं आहे. आणि दिदीचं सेंटर पण तिकडेच लागलेलं आहे. मग सेंटरच्या बाजूलाच आपण हॉटेल बुक केलेलं आहे. तर मग आता 11:15 इथे झाली, म्हणजे 12 वाजेपर्यंत 12पर्यंत आम्ही तिथं हॉटेलला पोहोचणार. आणि उद्या सकाळी दिदीचा पहिला पेपर आहे तिथे, एक 12:30चा पेपर आहे. तर बघू आता उद्या कसं काय दिवस जातोय कसा ते तुम्हाला दाखवते. आता हॉटेलवर गेल्यावर पण तिथलं दाखवते हॉटेल कसं काय कुठलं आहे ते पण तुम्हाला शेअर करते. तर चला आता थोडेसे चेन्नईचे रोड बघून घ्या तुम्ही, कसे जरा आपल्यापेक्षा वेगळे.
तर आता जवळपास आलोच आहे आपण हॉटेलजवळ. एकदम जरासंच वेळ राहिलेला जायला. तर आता तुम्हाला हॉटेल पण दाखवते की कुठं आलो आहे काय. आणि बाकीचं जे पण आहे ना आता 2-3 दिवसाचं, कारण 3 दिवस होतो चेन्नईमध्ये. तर मग तुम्हाला सगळे पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल. आम्ही कुठं फिरतो आहे, काय, दीदीचं एक्झाम कुठे होती, सगळं काही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवते. आणि बघत राहा आणि छानपैकी प्रेम द्या. थोडंफार असं म्हणजे एवढं काय सगळं व्यवस्थित होत नाही, पण चाललं आहे जसं चाललं. हे बघा आपलं हॉटेल हे. आणि इथून पुढचं व्लॉग मग उद्या येणार तुम्हाला. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.